नमस्कार मित्रांनो, आदर्श विद्या या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या अभ्यासक्रमानुसार आपण विषय भूगोल इयत्ता 10वी आणि प्रकरण 6वे लोकसंख्या या पाठाचा व्हिडिओ आपण आज इथं पाहत आहोत। मित्रांनो, या अगोदर आपण पहिला भाग बनवलेला आहे, ज्यामध्ये आपण लोकसंख्या वितरण ब्राझील आणि भारत, त्याचबरोबर लोकसंख्येची घनता ब्राझील आणि भारत या मुद्द्यांचा अभ्यास या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। तुम्हाला जर याच्या अगोदरचा व्हिडिओ बघायचा असेल तर वर आय बटनामध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। आणि मित्रांनो, त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये लोकसंख्येची रचना याबाबतची माहिती घेणार आहोत। या लोकसंख्येच्या रचनेमध्ये पहिला मुद्दा असणार आहे लिंग गुणोत्तर, वय लिंग मानोरा, त्याचबरोबर लोकसंख्या वाढीचा दर, आयुर्मान आणि साक्षरता प्रमाण आणि इतरही काही कृती आणि उपक्रमांचा भाग या व्हिडिओमध्ये असणार आहे। चला तर मग मित्रांनो, आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया। 6वं प्रकरण लोकसंख्या, ज्यामध्ये आपण लोकसंख्येची रचना बघणार आहोत। ठीक आहे, यामध्ये पहिली आहे रचना लिंग गुणोत्तर। मित्रांनो, हे लिंग गुणोत्तर पाहत असताना आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 2 आलेख दिलेले आहेत, मी ते आपल्या समोर ठेवतो या पद्धतीनं। आता बघा, काही संभाषण या 2 आलेखासंदर्भात पाठ्यपुस्तकात दिलेले आहे। जसं की हे आलेख काय दर्शवितात, तर मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की हे जे संबंधित आलेख आहेत माझ्या बाजूला, हे आलेख आपल्याला लिंग गुणोत्तर त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे, म्हणून लिंग गुणोत्तर, जसं भारत आणि इथं ब्राझील दिलेलं आहे, भारत आणि ब्राझील या 2 देशाचं लिंग गुणोत्तर हे दोन्ही नकाशे दर्शवितात। मग प्रश्न उभा राहतो की नेमकं लिंग गुणोत्तर म्हणजे काय? तर मित्रांनो, लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये 1000 पुरुषाच्या तुलनेमध्ये असलेली स्त्रियांची संख्या, एखाद्या देशात किंवा एखाद्या प्रदेशात 1000 पुरुषांच्या तुलनेमध्ये जी स्त्रियांची संख्या असते त्यालाच त्याचं लिंग गुणोत्तर असं म्हणतात। आता या आलेखावरून आपल्याला असं लक्षात येते की ब्राझीलमधील स्त्रियांचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा जास्त आहे आणि भारतामधलं स्त्रियांचं जे प्रमाण आहे हे खूप कमी आहे। आपण बघू शकतो की जवळपास 1961 मध्ये ब्राझीलमध्ये स्त्रियांचं प्रमाण हे 1000च्या वर दिसतं आणि हे कमी कधीच झालेलं नाही। त्याचबरोबर 2001 मध्ये हे वाढून, तुम्ही पाहू शकता या नकाशात, अगदीच ही जे आलेखातली रेषा आहे ही 2011 पर्यंत खूपच वाढलेली आहे आणि 2011 मध्ये ही 1080च्या जवळ पोहोचलेली आहे। कदाचित 2021 मध्ये ती अजूनही वरच गेलेली असू शकते। पण यामध्ये जर आपण भारताचा विचार केला मित्रहो, तर 1961 मध्ये या नकाशात पाहू शकता 940 स्त्रिया होत्या 1000 पुरुषांच्या मागे। ते 1971 मध्ये प्रमाण कमी झालं, परत 81 मध्ये वाढलं, 91 मध्ये परत कमी झालं। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की गेल्या अनेक दशकामध्ये ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त होतच होतं। त्याचबरोबर इथल्या स्त्रियांची संख्या ही पुरुषांच्या संख्येमध्ये, म्हणजे पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांच्या संख्येमध्ये ब्राझीलमध्ये आपण लक्षणीय वाढ पाहिलेली आहे। पण भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षाच जास्त आहे, 1000 पुरुषाच्या मागे फक्त 940। आता भारतात पुरुषांची संख्या ही जे वाढत गेलेली आहे, त्याचबरोबर आपल्याला बऱ्याच वेळा चढ उतार, थोडक्यात 61 मध्ये चढ, 71 मध्ये 1971 मध्ये उतार, पुन्हा 81 मध्ये चढ, 91 मध्ये उतार आणि पुन्हा चढ, अशा प्रकारची। आणि थोडंसं 1991 नंतर हा गुणोत्तर थोडंसं वाढलेलं दिसतं। ठीक आहे, चल पुढचा मुद्दा बघायचा आहे। लिंग गुणोत्तरामध्ये आपल्याला रचनेमध्ये दुसरा मुद्दा आहे, लिंग गुणोत्तरामध्ये आपण पाहणार आहोत
जे प्रमाण आपण बघितलं खास करून भारत देशासाठी, या प्रमाणानुसार मित्रांनो 1000 पुरुषाच्या मागे जर 940 स्त्रिया असतील तर 60 लोक ही, या लोकांना स्त्रिया म्हणजे एकंदरीत हा फरक 60 महिलांचा किंवा 7 स्त्रियांचा जो फरक आहे हा अतिशय गंभीर बाब आहे. म्हणून आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे ती हे, मुलगी वाचवा मुलगी शिकवा. आणि या विचाराची आपल्या देशाला आज नितांत गरज आहे. ठीक आहे, चला पहा बरे जमते का. हा मुद्दा पाठ्यपुस्तकात दिलेला आहे. एखाद्या प्रदेशात लिंग गुणोत्तर कमी असल्यास त्याची कारणे काय आहेत याचा शोध घ्यायचा आहे. पहा बरं जमते का. काय जमायचं आहे आपल्याला की नेमकं एखाद्या प्रदेशात लिंग गुणोत्तर कमी जर असेल तर त्याचं कारण काय. तर साहजिक आहे मित्र, यातलं पहिलं कारण असं असणार आहे स्त्रियांची संख्या कमी आहे म्हणजे स्त्री भ्रूण हत्या. त्याचबरोबर भारत देशामध्ये काही सामाजिक रूढी आहेत, परंपरा आहेत, काही अंधश्रद्धा आहेत, यामुळे सुद्धा स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. स्त्री साक्षरतेचं प्रमाण कमी आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जर स्त्रियांना शिक्षणाची दारं बंद होती, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काय काय केलं हे काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. त्याचबरोबर स्त्रियांसाठी रोजगाराच्या संधींचा जो काही अभाव आहे हा जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि म्हणून स्त्रिया शिकून आपल्याला जर नोकरी किंवा रोजगार मिळत नसेल तर कशाला शिकायचं वगैरे हा त्यांचा एक भ्रम बनलेला आहे. त्याचबरोबर स्त्रियांवरील वाढते अत्याचार हे सुद्धा एक मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. तर अशी भरपूर कारणं आहेत ज्यामुळे स्त्रियांचं जे प्रमाण आहे किंवा एखाद्या पुरुषातलं लिंग गुणोत्तर आहे ते कमी असण्याचं कारण आहे. ठीक आहे, चला याच्यातच दुसरा प्रश्न आहे, भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे अशी परिस्थिती भारतातील सर्व राज्यामध्ये आहे का ते शोधा. नाही विद्यार्थी मित्रांनो, ही जी परिस्थिती आहे पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त असणं ही सर्व राज्यांमध्ये नाही. कारण भारतातच काही राज्य असे आहेत जिथं स्त्रिया आणि पुरुष यांची संख्या बरोबरीत आहे किंवा स्त्रियांचं जे प्रमाण आहे ते समाधानकारक आहे. यासाठी आपण उदाहरण म्हणून एक केरळ आणि पुदुचेरी या 2 राज्यांचा उल्लेख करू शकतो जिथं स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संदर्भात सांगायचं झालं तर समाधानकारक आहे. ठीक आहे, चला पाठात आपण पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा घ्यायचा आहे आपल्याला ज्याच्यामध्ये आपण लोकसंख्येची रचना या अंतर्गत वय लिंग मनोरा माझं चुकीचं वाक्य होत आहे. वय लिंग मनोरा आपण बघणार आहोत. त्यासाठी 2 आलेख आहेत इथंही जे मनोऱ्यासारखे दिसतात. ठीक आहे, याच्यासाठी सुद्धा एक संभाषण पाठामध्ये दिलेलं होतं. ते असं आहे की हे आलेख जरा वेगळे वाटतात. बघा ना, हा भारत 2016चा आलेख आहे, इथं ब्राझील 2016चा आलेख आहे. यामध्ये एका बाजूला वयोगट दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकसंख्येची टक्केवारी दिलेली आहे. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर नक्कीच हे थोडेसे आलेख आहेतच वेगळे, म्हणजेच हे लोकसंख्येचं वय आणि लिंग दाखवणारे आलेख आहेत आणि याला आपण लोकसंख्येचा मनोरा असंही म्हणत असतो. मग विद्यार्थी मित्रांनो, या आलेखाचा उपयोग कशासाठी होतो तर एखाद्या प्रदेशात असलेल्या लोकांचं वय आणि लिंग या संदर्भात लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी या प्रकारच्या वय लिंग मनोराचा उपयोग केला जातो. आता या आलेखावरून आपल्या लक्षात येते मित्र हो की आपल्या देशातील विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांची संख्या किंवा टक्केवारी आणि देशात मुले, तरुण, वृद्ध म्हणजे वयानुसार वृद्ध असे किती लोक आहेत हे देखील आपल्याला या नकाशावरून कळतं. त्याचबरोबर असं काही लक्षात येतं या याच्यावरून की दोन्ही देशामध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे. म्हणजे ब्राझीलचा विचार करा आणि भारताचा, तर आपल्या लक्षात येईल की नक्कीच इथं तरुण जे लोक आहेत, तरुण लोकांची संख्या ही आकडे जास्त आहेत. आणखी एक थोडासा छोटा विचार असाही याच्यामध्ये दिसतो की ब्राझीलपेक्षा म्हणजे भारतामध्ये ब्राझीलपेक्षा मुलांची जी टक्केवारी आहे ती जास्त आहे, म्हणून भारताला तरुण लोकांचा देश असंही म्हटले जाते. आणि एक क्रम लक्षात घ्या, ब्राझीलमध्ये आपल्याला एक आकडा मोठा दिसतो आहे, तो म्हणजे 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची टक्केवारी भारतापेक्षा ब्राझीलमध्ये जास्त आहे. ठीक आहे, याचे काही कारण आहेत विद्यार्थी मित्रांनो. बघा, लोकसंख्येच्या वय रचनेचा जर विचार केला तर ब्राझीलची लोकसंख्या हळूहळू वृद्धत्वाकडे झुकत असून भारतात परिस्थिती मात्र तशी नाही.
भारतात तरुण वयोगट जास्त आहे, म्हणजे भारताकडे कार्यशील असं मनुष्यबळ आहे. आता या दोन्ही नकाशाचा उपयोग केला तर आपल्याला विविध वयोगटातील स्त्री आणि पुरुषाच्या संख्येमध्ये जो फरक दिसतोय मित्रांनो, प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की जो फरक आहे पुरुष आणि स्त्रियांच्या संख्येत, हा फरक आहे का ते शोधायचा आहे आणि असेल तर लिहायचा आहे. म्हणून आपण या बाजूला लिहूया ब्राझील मधील स्त्री आणि पुरुष संख्येत फरक असलेले वयोगट. मित्रांनो यामध्ये फरक आहे म्हणून हा वयोगट टाकतोय मी. 10 ते 14 वयोगटामध्ये फरक दिसतो आहे. ओके, हा आहे ब्राझील मधील वयोगटातला प्रमुख फरक. 10 ते 14, 70 ते 74, ठीक आहे. त्यानंतर 75 ते 79, 80 ते 84, त्यानंतर 85 ते 89 आणि शेवटी 90 ते 94 या वयोगटामध्ये आपल्याला स्त्रियांचं आणि पुरुषांमध्ये जी संख्या आहे, स्त्रियांची संख्या आणि पुरुषांची संख्या यामध्ये फरक दिसतोय. 10 ते 14 मध्ये स्त्री पुरुषांमध्ये फरक पडला, 70-74 या वयोगटात सुद्धा फरक पडला, शेवटी 90-94 मध्ये सुद्धा 90-94चा जो वयोगट आहे या वयोगटात स्त्रियांची संख्या आणि पुरुषांची संख्या यामध्ये फरक पडला. तसंच विद्यार्थी मित्रांनो, भारतात सुद्धा स्त्री पुरुष संख्येमध्ये फरक असलेले जे वयोगट आहेत तेही पाहून घेऊयात. मित्रांनो यामध्ये जो गट येतो तो पहिला अगदी छोटा गट येतो 0 ते 4. बघा अगदी 0 ते 4 या वयोगटात सुद्धा आपल्या स्त्री पुरुष म्हणजे लिंगामध्ये खूप फरक आहे. त्यानंतर 5 ते 9, 10 ते 14, 15 ते 19, 20 ते 24, 25 ते 29 आणि शेवटी 90 ते 94 मध्ये सुद्धा आपल्याला हा फरक पाहायला मिळतो. तर हे आहे वय आणि लिंग मनोरा. पुढे जाऊयात पाठामध्ये. पुढचा मुद्दा घ्यायचा आहे मित्रांनो, ज्यामध्ये आपण बघणार आहोत लोकसंख्येची रचना अंतर्गत लोकसंख्या वाढीचा दर. लोकसंख्या वाढीचा दर हा लोकसंख्या वाढीचा दर आहे, लोकसंख्या नाही, लक्षात ठेवा. दर त्याला आपण रेट ऑफ पॉप्युलेशन असं म्हणू शकतो. तर बघा मित्रांनो, यासाठी दोन आलेख, या दोन्ही आलेखाचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येतं की हा जो ब्राझीलचा लोकसंख्येचा वाढीचा दर आहे हा अगदी 1960 मध्ये 3.0 होता. तो आज किंवा 2001 चा विचार करता तो अगदी 0.5 वर येऊन ठेपलेला आहे. भारतामध्ये मात्र परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. 1961 मध्ये हा जो रेट होता, लोकसंख्या वाढीचा जो दर होता तो 2.0 होता आणि आता तो कमी होऊन फार काही कमी नाही झाला, 1.5 च्या आसपास आहे. म्हणजे आपली लोकसंख्येची जी वाढ आहे ही 1.5 या पटीने होत आहे. ठीक आहे, चला पुढे बघूयात. यामध्ये सुद्धा संभाषण आहे की हे नेमकं आलेख काय दर्शवतात. तर मित्रांनो, हे आलेख आपल्याला भारत आणि ब्राझील देशातील लोकसंख्येच्या वाढीचे प्रमाण दर्शवतात किंवा दर दर्शवतात. पण एक निरीक्षण केल्यास आपल्याला या आलेखामध्ये रेषा खाली जाताना दिसते. तर बरोबर आहे, रेषा जी खाली जाते आहे ही आपल्याला दाखवते आहे की लोकसंख्या कमी होत आहे असा त्याचा अर्थ नाही, पण लोकसंख्या वाढण्याचे जे प्रमाण होतं ते मात्र आता कमी झालेले आहे. ते फक्त वाढीचं प्रमाण आधीच्या दशकापेक्षा, आधीच्या युगापेक्षा किंवा आधीच्या काळातल्यापेक्षा आता ते कमी झालेलं आढळते. मग यावरून असं लक्षात येते का की ब्राझील लोकसंख्या कमी झाली आहे? मुळीच नाही. याचा अर्थ असा की लोकसंख्येची जी वाढ आहे मित्रांनो, या वक्रावरून म्हणजे जे रेषा खालच्या दिशेने वाकलेली दिसते आहे, यावरून आपण असं म्हणू शकतो की नजीकच्या काळात ब्राझीलच्या लोकसंख्येची वाढ ही कमी वेगाने होईल, झपाट्याने वाढणार नाही, हळूहळू वाढेल. ठीक आहे, म्हणून याबाबतचं स्पष्टीकरण सांगता येईल आपल्याला मित्र की लोकसंख्या वाढीचं जे प्रमाण आहे ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. हे आपल्याला या आलेखावरून लक्षात येतं. भारतात मात्र अजूनही ते कमी झालेलं, पाहिजे त्या प्रमाणात कमी झालेलं नाही.
2001 ते 2011च्या दशकात भारताची लोकसंख्या 18.2 कोटीनं वाढलेली आहे. हे जर कमी प्रमाणात वाढली असती तर आपला रेट सुद्धा कमी दिसला असता. त्याचबरोबर भारतातील लोकसंख्या वाढीचा जो दर आहे हा 1971 मध्ये जास्त होता किंवा वाढता होता. त्यानंतर हा दर थोडासा स्थिर झाला जवळपास 1971 पासून ते 1991 पर्यंत. कशात दिसतंय तुम्हाला? मी थोडं मोठं करून दाखवतो बघा. 1971 मध्ये तो वाढला होता आणि तो जवळपास 91 पर्यंत तसाच राहिला. त्यानंतर मात्र आज आपल्याला तो 1991 पासून ते 2011 पर्यंत तो दर खाली आलेला दिसतो आहे. तसंच जर आपण ब्राझीलच्या नकाशाचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं मित्रांनो का लोकसंख्या वाढीचा दर कमी होत असून पुढच्या 2 दशकामध्ये ब्राझीलची लोकसंख्या वाढण्याची शक्यता कमी आहे. लोकसंख्या वाढणार नाही, लोकसंख्या कमी सुद्धा होणार नाही, आहे तीच राहू शकते. ठीक आहे, चला पुढे जाऊयात मित्रांनो. पुढचा मुद्दा घ्यायचा आहे आपल्याला. त्या लोकसंख्या वाढीचा रेट वगैरे आपण पाहिलेला आहे. यावरून मी तुम्हाला एक वेब लिंक दाखवतो, ज्याची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे. तुम्ही बघून घ्यायची आहे. हे बघा मित्रांनो, हे मी इंटरनेटचं पेज उघडलेलं आहे, जिथं जी वेबसाईट आहे वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू.com, म्हणजे जगातलं जे पॉप्युलेशन आहे त्याचा रिव्ह्यू दाखवणारी ही एक साईट आहे, वेब पेज आहे मित्रांनो. यावर तुम्हाला टोटल पॉप्युलेशन बाय कंट्री पाहायचं असेल तरी दिसेल. कंटिनेंट म्हणजे जे खंड आहेत, 7 खंड भारतात नाही, सॉरी आपल्या पृथ्वीवर 7 खंड आहेत. या 7 खंडातली खंडाची माहिती जर पाहिजे असेल तर कंटिनेंटवर क्लिक करून तुम्ही मिळू शकता. एखाद्या देशाची पाहिजे असेल तर कंट्रीज, वर्ल्ड सिटीज, US स्टेट, US कंट्रीज, US सिटीज वगैरे वगैरे. आणि झिप नुसार इथं जो नकाशा दिलेला आहे मित्रांनो, हा नकाशा पण जादूगारच आहे. आता बघा, संबंधित देशावर नेल्याच्या नंतर तिथली आजची 2022 ची लोकसंख्या दाखवते. मी ब्राझीलवर माझा बाण ठेवलेला आहे, थोडं इथं घेतो वर. हा, ब्राझील किती आहे लोकसंख्या? पॉप्युलेशन 2022 फक्त 21 कोटी. भारत बघा 140. आपण जे 121 कोटीचा आकडा पाहिला होता तो 2011च्या जनगणनेनुसार होता मित्रांनो. माझ्या डोक्यावर दिसत असेल तुम्हाला. भारतामध्ये ते आता 140 कोटीच्या घरात पोहोचलेलं आहे. कारण 2021च्या जे जनगणना व्हायला पाहिजे होती ती अजून झालेली नाही. इथं आणखी एक तक्ता दिलाय मित्रांनो, ज्यामध्ये अतिशय डिटेल माहिती दिली आहे. आणि हा तक्ता यामध्ये लागली काही देशाची नावं, आणि ही देशाची नावं सुद्धा मित्रांनो या देशाच्या लोकसंख्येनुसार दिलेली आहेत. त्यांच्या लोकसंख्येचा जो क्रमांक आहे त्यानुसार सध्या जगात लोकसंख्येच्या बाबतीत नंबर 1 वर असलेला देश आहे चायना. त्यानंतर इंडिया, नंतर युनायटेड स्टेट, इंडोनेशिया, पाकिस्तान, नायजेरिया, ब्राझील, बांगलादेश आले खाली. सगळ्यात टॉपला आहे 144 वर 2022चं पॉप्युलेशन. 144 वर कोण आहे? चायना. आणि आपण फार दूर नाही, 140 वर आपणही आहे. म्हणजे येत्या काही वर्षात आपण चायनाला खाली घेऊन येऊ शकतो आणि आपण वर जाऊ. त्याला कारण तसंच आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता की हा जो ग्रोथ रेट आहे, लोकसंख्या वाढीचा दर, हा चायनाचा फक्त 0.29 आहे आणि आपला 0.95 आहे. आता तुम्ही विचार करू शकता मित्रांनो. याच मध्ये माझ्या डोक्याच्या वर पाहू शकता तुम्ही एरिया आणि डेन्सिटी पण दिलेली आहे. भारत देशाची जी घनता आहे लोकसंख्येची 428 आहे आणि चायनाची 149 ची घनता आहे. 428 आणि 149 तुम्ही विचार करू शकता. ब्राझीलचीही पाहून घ्या, फक्त 25 व्यक्ती प्रति किलोमीटर, स्क्वेअर किलोमीटर असं म्हणा एरिया. आणि यांचा वाढीचा जो दर आहे ब्राझीलचा 0.64 आहे, अगदी माझ्या बाजूला 0.64. एकंदरीत तुम्हाला जर कधी लोकसंख्येविषयीची माहिती लागली तर आपण या व्हिडिओ खाली ही लिंक देणारच आहोत, तुम्ही पाहून घेऊ
शकता. चला आपल्याला पुढे जायचं आहे. या मुद्द्यामध्ये लोकसंख्येची रचनामध्ये आपण आयुर्मान हा मुद्दा पाहणार आहोत मित्रांनो. आयुर्मानसाठी सुद्धा 2 नकाशे आहेत, 2 आलेख आहेत जे मी तुमच्या समोर ठेवतोय. यामध्ये ब्राझीलचं सरासरी आयुर्मान आणि भारताचं सरासरी आयुर्मान दाखवलेलं आहे. मित्रांनो, हे आलेख भारत आणि ब्राझीलमधील व्यक्तीचं सरासरी आयुर्मान दर्शवणारे आलेख आहेत. यामध्ये सरासरी आयुर्मान म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते हा झाला त्याचा सरासरी आयुर्मान. म्हणजेच आपण भारतातले लोक या नकाशानुसार सरासरी आयुर्मान 68 वर्ष जगतो, तर ब्राझीलचे लोक 75, हा ब्राझीलचा नकाशा आहे, सरासरी 75 वर्ष जगतात ब्राझीलची लोक आणि भारतातली लोक 68 वर्ष जगतात. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो 1960 मध्ये भारताचं जे सरासरी आयुर्मान होतं हे फक्त 41 वर्षापेक्षाही कमी दाखवलेलं आहे, पण आता ते बऱ्यापैकी 68 वर गेलेलं आहे. ही एक समाधानाची बाब आहे. आणि मित्रांनो, भविष्यात कदाचित हे आणखी म्हणजे 68चं 75 वर सुद्धा जाऊ शकतं. तशा सोयी सुविधा आणि आपले खानपान जर राहिले तर नक्कीच आपण प्रगती करून आपलं आयुर्मान सुद्धा वाढवू शकतो. म्हणजेच मित्रांनो, देशाच्या सरासरी आयुर्मानामध्ये झालेली वाढ ही समाजाच्या प्रगतीचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. त्याचबरोबर आरोग्यविषयक सुविधा जर वाढल्या, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली, महत्त्वाची जीवनसत्वयुक्त मुबलक आहार जर आपल्याला मिळू लागला तर आपलं आयुर्मान नक्कीच वाढू लागतं. आयुर्मान आजही कमी आहे. जे विकसनशील देश आहेत मित्रांनो, त्या विकसनशील देशामध्ये आयुर्मान आजही आपल्याला कमीच असलेलं पाहायला मिळतं. सामाजिक आणि आर्थिक विकासाबरोबरच या आयुर्मानामध्ये सुद्धा हळूहळू वाढ होत चाललेली आपल्याला लक्षात येते. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जरा डोके चालवा. त्यामध्ये एक प्रश्न आहे की आयुर्मानातील वाढ आणि लोकसंख्येची वाढ याचा सहसंबंध असतो का, आणि असतो तर कसा असतो. तर मित्रांनो, आयुर्मानातील वाढ आणि लोकसंख्येची वाढ याचा सहसंबंध असतो. आता प्रश्न आहे की नेमकं कसा असतो. तर बघा, आपल्याला जर पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळाल्या, चांगला पोषक आहार मिळाला, जीवनावश्यक वस्तू सहज उपलब्ध झाल्या, तर आणि इतरही काही कारणामुळे जर आपला मृत्यू दर वेगानं कमी झाला तर आपलं आयुर्मान वाढतं. मृत्यू दर म्हणजे मृत्यूचे जे प्रमाण आहे ते जर कमी झालं तर आयुर्मान वाढतं. आणि एकदा आयुर्मानात जर वाढ झाली मित्रांनो, तर आणि जन्म दर जर कायम राहिला किंवा जन्म दर तोही तसाच राहिला कायम, तर नक्कीच लोकसंख्येची वाढ झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजेच आयुर्मानातली वाढ आणि लोकसंख्येची वाढ यांचा सहसंबंध आहे. ठीक आहे. चला पुढचा मुद्दा बघायचा आहे मित्रांनो आपल्याला. लोकसंख्येच्या रचनेअंतर्गत आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे साक्षरता प्रमाण. यासाठी सुद्धा आपल्याकडे 2 आलेख दिलेले आहेत. त्यासाठी एक गोष्ट करून पहा असं विचारलंय. या आलेखाचं निरीक्षण करून आपल्याला ह्या गोष्टी सांगायच्या होत्या. बघा प्रश्न सांगतोय, यापूर्वीच्या संभाषणाप्रमाणे आकृती 6.7 मधील आलेखासाठी संभाषण तयार करा आणि लिहा. पाठ्यपुस्तकात हा आलेख दिलेला आहे. आता मी संभाषण इथंशीच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिलं संभाषण असं होईल का, हे आलेख काय दर्शवितात. यावर उत्तर देणारा मुलगा, ज्याचं नाव आपण रवी ठेवूयात, हे आलेख ब्राझील आणि भारत देशातील साक्षरतेचं प्रमाण दर्शवितात असा हा बोलेल. त्याचबरोबर परत मीना बोलेल, होय पण साक्षरता प्रमाण म्हणजे काय. तर त्यावर याचं उत्तर असेल, याचा अर्थ असा की एखाद्या प्रदेशातील किती टक्के लोक साक्षर आहेत याचे सरासरी प्रमाण म्हणजे साक्षरता प्रमाण होय. अशा पद्धतीने यावरून असे लक्षात येते की भारतातील साक्षरतेचे प्रमाण वाढत आहे. मग यावर उत्तर हो ना, मागील दशकात ब्राझीलचे साक्षरतेचे प्रमाण स्थिर आहे. आलेखावरून सांगितले. मी एक संभाषण तयार केलं हलकसं, आणि त्यावरून आपण असं बोलू शकता. पुढचा मुद्दा आहे जरा
डोके चालवा. जरा डोके चालवामध्ये काही प्रश्न आहेत मित्रांनो. त्यातला पहिला प्रश्न आहे, लोकसंख्येच्या रचनेत अवलंबित गटातील लोकांची संख्या जर वाढली तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर कसा होईल. आपल्याला डोकंच वापरायचं आहे. लक्षात घ्या, आता अवलंबित लोक म्हणजे अवलंबून असणारी जी लोक आहेत, म्हणजे त्यांचं इन्कम बंद आहे पण ते इन्कम सोर्स असणाऱ्या लोकांवर अवलंबून आहेत. अशा लोकांची जर संख्या जर वाढली तर डायरेक्ट अर्थव्यवस्था आपल्या देशाची, आपल्या कुटुंबाची पकडा पहिले, कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल. साहजिक आहे. एक विचार करा साधा, मी एकटा जर कमावणारा असेल आणि माझ्यावर अवलंबून असणारे 4 लोक ऐवजी आहेत, 4 लोक माझ्यावर अवलंबून, याऐवजी जर ती 8 लोक झाली तर माझा अर्थव्यवस्थेचा परिणाम आला लक्षात काय होईल. तर हेच आहे त्याचं उत्तर. मित्रांनो बघा, लोकसंख्येच्या रचनेमध्ये जर त्यांची वाढ जर झाली तर काय परिणाम होतो. सगळ्यात मोठं, अर्थव्यवस्थेतील कार्यक्षम गटातील लोकांवर अवलंबून राहणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढतं. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात दरडोई वास्तव उत्पन्न यामध्ये कालांतराने घट होत जाते. त्याचबरोबर देशातील वस्तूच्या आणि सेवाच्या मागणीत वाढ होत जाईल. देशातील विविध वस्तूच्या उत्पादनाचं स्वरूप बदलेल आणि देशाची अर्थव्यवस्था गतिमान राहणार नाही. एवढे सगळे परिणाम जर लोकसंख्येच्या रचनेमध्ये अवलंबित गटातील लोकांची संख्या वाढली तर होऊ शकतात. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पहा बरं जमते का. यामध्ये एक प्रश्न विचारलाय, दोन्ही देशाच्या लोकसंख्येच्या घनतादर्शक नकाशाची सूची अभ्यासा आणि त्यामध्ये कोणता फरक आढळतो ते पहा आणि कोणता निष्कर्ष काढता येईल हे सांगा. तर मित्रांनो नक्कीच या दोन्ही देशाच्या जर सूचीचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की या दोन्हीमध्ये फरक आहे. ठीक आहे, कोणता फरक आहे. फरक असा आहे मित्रांनो की ब्राझील मधली जी काही लोकसंख्या दर्शवणारा नकाशा आहे यामध्ये 301 ते 500 हा जो गट आहे, घनता दर्शवणारा गट, हा सर्वात मोठा वर्ग आहे इथं. आणि भारतामध्ये मात्र 500 पेक्षा जास्त लोकसंख्येची घनता दर्शवणारा जो काही वर्ग आहे हा सर्वात मोठा आहे. आणि यावरून असं लक्षात येतं की ब्राझीलच्या तुलनेमध्ये भारतातील लोकसंख्येची घनता जास्त आहे. लक्षात घ्या, 301 ते 500 हा जो वर्ग आहे, हा जो गट आहे, हा ब्राझीलमध्ये सर्वात मोठा वर्ग आहे आणि 500 पेक्षा जास्त हा भारतातला सगळ्यात मोठा वर्ग आहे. म्हणून आपल्याला लक्षात येतं की ब्राझीलच्या तुलनेमध्ये भारतातल्या लोकसंख्येची जी घनता आहे ती नक्कीच जास्त आहे. चला पाठात पुढे जाऊया. पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो आहे दैवतांचे रंग. विद्यार्थी मित्रांनो, दैवताचे रंग या अंतर्गत सुद्धा आपल्याला काही आकृत्याचं निरीक्षण करून त्याखाली असलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. म्हणून आकृती 6.3 ते 6.7 वाचून घ्या. 6.3 ते 6.7 मध्ये लोकसंख्येच्या विविध वैशिष्ट्यांचे आलेख दिलेले आहेत. जसं आपण लिंग गुणोत्तर, लिंग वय मनोरा, साक्षरता प्रमाण, आयुर्मान, हे जे पाहिलं ते वाले आलेख, या आलेखाचं वाचन आपण केलेलं आहे. त्या आधारे पुढील प्रश्नांची चर्चा करा आणि उत्तरे द्या. त्यासाठी मित्रांनो पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशाचे लिंग गुणोत्तर जास्त आहे. केलेल्या अभ्यासानुसार पटकन सांगता येईल तरी नकाशा पाहून घ्या. बरोबर आहे, शाबास. ब्राझील देशाचं लिंग गुणोत्तर जास्त आहे. दुसरा प्रश्न मांडला मी, साक्षरता प्रमाण जास्त असलेला देश कोणता, हे त्याचा आलेख बघा. दोन्हीकडे बघा, एकामध्ये साक्षरतेचं प्रमाण आहे 72.2 भारत आणि तिकडे आहे 92.6. उत्तर मला सांगायची गरज नाही, अगदी बरोबर, याचंही उत्तर आहे ब्राझील. तिसरा प्रश्न मित्रांनो, कोणत्या देशात लोकसंख्येची वाढ अधिक होत आहे. कोणत्या देशात लोकसंख्येची वाढ अधिक होत आहे. इथेही मी उत्तर सांगणार नाही. हा नकाशा बघा, कुठे जास्त वाढ व्हायला लागली आहे, कोणाची वाढ कमी झालेली आहे हे तुमच्या लक्षात आलंय. याचं उत्तर भारत, अगदी बरोबर आहे. भारत देशाची लोकसंख्येची वाढ अधिक होत आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशात सरासरी आयुर्मान जास्त आहे. सरासरी आयुर्मानाचा विचार करत असताना परत एकदा मी नकाशा दाखवतो. आपला आहे 68, त्यांचा आहे 75. त्यांचं म्हणजे ब्राझीलचं आहे 75. मग कोणाचं जास्त आहे, अगदी बरोबर, ब्राझीलचं. कोणत्या देशात वृद्धांचे प्रमाण जास्त आहे. याचंही उत्तर विद्यार्थी मित्रांनो या आलेखावरून तुम्हाला काढता येतं आणि याचं उत्तर आहे परत एकदा ब्राझील आणि अगदी बरोबर आहे.
ठीक आहे. तर हे होते दैवताचे रंग अंतर्गत विचारल्या काही प्रश्नांची उत्तर, जी हा जर पाठ तुम्हाला लक्षात आला असेल तर तुम्हाला सांगता येण्यासारखी होती. ठीक आहे. चला जरा विचार करा अंतर्गत काही बाबी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. भारतातील लोकसंख्येबाबत आपण कोणता विचार करायला हवा, असा तो प्रश्न आहे मित्रांनो. आता एकंदरीत आपण केलेल्या अभ्यासानुसार मित्रांनो आपल्या लक्षात येतं की भारतातील जी लोकसंख्या आहे याबाबत आपण काय विचार करायला पाहिजे. तर लक्षात घ्या, ब्राझीलच्या तुलनेमध्ये भारतातील सरासरी लिंग गुणोत्तर स्त्रियांसाठी हे की नाही भारतातलं प्रतिकूलच आहे. ब्राझीलच्या तुलनेत भारताचा सरासरी लोकसंख्या वाढीचा दरही अधिक आहे. त्याचबरोबर देशातील लोकांच्या सरासरी आयुर्मानाच्या तुलनेत भारतीयांचं सरासरी आयुर्मान कमी पडले, हाही विचार आपण करायला पाहिजे. ब्राझीलमधल्या सरासरी साक्षरतेच्या तुलनेमध्ये भारताचा साक्षरता दर सुद्धा कमी आहे, हेही आपण आताच विचार केला होता. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील देशाच्या तुलनेमध्ये भारताच्या लोकसंख्येची जी गुणवत्ता आहे ती सुद्धा तुलनेनं कमी आहे, आणि हा सगळा विचार आपण करायला हवा. भारतातील लोकसंख्येच्या बाबत हा विचार आपण नेहमीच केला बरा राहील. चल, याबाबतचा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, आपल्या मनुष्यबळाचा सुयोग्य वापर कसा करता येईल. साहजिक आहे, आपल्याकडे मनुष्यबळ जास्त आहे ना, तर याचा सुयोग्य वापर सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे, आणि नक्कीच आपण तो करू शकतो. त्यासाठी भारतातील स्त्रियांचं सबलीकरण व्हायला पाहिजे, त्यांचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा उंचावणं गरजेचं आहे, आणि त्याच्याच आधारे आपण मनुष्यबळाचा वापर सुयोग्य पद्धतीने करू शकतो. भारतातील साक्षरतेचा दर वाढवून जर आपण त्याद्वारे मनुष्यबळाची गुणवत्ता वाढवली तरी सुद्धा आपल्याला मनुष्यबळाचा वापर सुयोग्य पद्धतीने करता येईल. वैद्यकीय सेवा, वाहतुकीच्या सेवा, शेती, उद्योग यांच्या विकासाला चालना जर दिली आणि रोजगाराच्या संधी जर त्यांना उपलब्ध करून दिल्या तर आपल्याला त्यातून जे काही मनुष्यबळ लाभेल याचा आपण पर्याप्त वापर करू शकतो. तसंच भारतीयांच्या जीवनाचा जर दर्जा आणि आयुर्मान उंचावून भारतातील जे काही मनुष्यबळ आहे, वाढलेली लोकसंख्या आहे, याचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो. याला आपण सुयोग्य वापर म्हणता येईल. चला पुढचा प्रश्न आहे, स्त्रियांचे प्रमाण वाढेल व जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करता येईल. नक्कीच काहीतरी करता येईल मित्रांनो. आपल्याला स्त्रियांचं प्रमाण वाढायचं आहे, कारण लिंग गुणोत्तरामध्ये आपण 1000 पुरुषाच्या मागे फक्त 940 स्त्रिया आहेत. मग हे वाढवण्यासाठी आणि जन्माचं जे दर आहे यावर जर नियंत्रण ठेवता आलं तर आपण लोकसंख्या वाढीचा दर सुद्धा कमी करू शकतो. तर मग त्यासाठी काय करता येईल असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, त्यासाठी आपण काही उपाययोजना करता येतील. त्यातला पहिला उपयोग तर उपाय असा म्हणता येईल की समाजातील स्त्रियांच्या विरोधामध्ये असलेल्या ज्या काही अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यामध्ये काही आमूलाग्र बदल करणं. त्याचबरोबर हे स्त्री भ्रूण हत्या, हुंडा, स्त्रियावरील अत्याचार या ज्या समस्या आहेत त्यावर कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्त्रियांच्या साक्षरतेच्या प्रमाणात वाढ करणे, स्त्रियांच्या रोजगार पातळीत वाढ करणे, स्त्रियांच्या सबलीकरणासाठी विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे, ह्या गोष्टी जर आपण केल्या तर नक्कीच आपण स्त्रियांचं प्रमाण वाढवू शकतो. त्याचबरोबर जर आपण जन्मदर नियंत्रण ठेवायचं असेल तर साक्षरता दर वाढवून समाजातल्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यासाठी समाज जागृती करणं गरजेचं आहे. स्त्रियांच्या सबलीकरणाला प्राधान्य देऊन प्रसार माध्यमांच्या आधारे त्यांना कुटुंब नियोजनाचं महत्त्व, म्हणजे हम दो हमारे दो नको आता एक, कारण काही देशांनी हम दो हमारा एक हे तत्व लागू केल्यामुळं त्यांचा जो लोकसंख्या वाढीचा दर आहे म्हणजे जन्म दर नियंत्रणात आहे. ठीक आहे. तर आपणही आता भारत देशानं अशा काही कठोर उपाययोजना केल्या तर आपला दर नियंत्रित राहू शकतो. तसंच दारिद्र्याची आणि बेरोजगार जे लोक आहेत, दारिद्र्य लोक आहेत, यांचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मनोरंजनाच्या सोयी सुविधा यामध्ये वाढ करणे इत्यादी बाबी जर केल्या तर आपण थोड्याफार प्रमाणात का होईना जन्मदर नियंत्रणात आणू शकतो. तर हे होते काही स्त्रियांचं प्रमाण आणि जन्मदर नियंत्रणात ठेवण्यासाठीचे काही उपाय. मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे, माहित आहे का तुम्हाला, आणि मी तर म्हणेल हा शेवटचा मुद्दा आहे. बघा, भारतामध्ये जनगणना कार्यालयाकडून दर 10 वर्षांनी जनगणना होते.
त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये मात्र IBGE म्हणजे ब्राझिलियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओग्राफी अँड स्टॅटिक्स या संस्थेकडून दर 10 वर्षांनी जनगणना करण्यात येते. दोन्ही ठिकाणी 10-10 वर्षांनीच करण्यात येते. या दोन्ही देशातले जे पहिली जनगणनेचं सर्वेक्षण झालं होतं ते 1872 साली झालं होतं. ठीक आहे. एक फरक मात्र दोघांमध्ये आहे, तो असा की भारतातील जनगणना दशकारंभी होते, म्हणजे दशकाला सुरुवात होते 91 पासून ते अगदी बरोबर 81 पासून 90 पर्यंत, 2001 पासून ते 2010 पर्यंत याला म्हणायचं आरंभ. तर जर 1961 1971 आरंभ, दशकाचा आरंभ. पण ब्राझील जनगणना दशकांती होते, म्हणजे दशकाच्या शेवटी होते. जसं दशक आपण पकडतो 2011 ते 2020 आहे की नाही. आपण 11ला करतो, ते 2010लाच करतात. आपण 2021ला करत असेल तर ते लोक 2020लाच आपली जनगणना पार पाडतात, अशा पद्धतीने. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथं संपतो आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर अडचण वाटली तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता मित्रांनो. तसंच या आपल्या आदर्श विद्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि काही अडचण वाटली तर कमेंट करा. आपण इथं थांबूयात. धन्यवाद.